किलोमीटर, पण त्याच्यामध्ये एक सिटी लागते आपल्याला. द्रास म्हणून एक गाव आहे, पण सिटी लाईट आहे. ठीक आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपलं जेव्हा 1999ला कारगिल वॉर झाला किंवा युद्ध झालं, त्यावेळेस आपल्याला त्या कारगिल एरियात आपल्या आर्मीला अन्न, निवारा आणि आपण काय म्हणतो त्या कपडे, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपल्याला सोनबर्ग म्हणजे आपण काश्मीरमधून श्रीनगरमधून सोनबर्गमधून इकडं आपण जे मटेरियल आणायचो, ते मटेरियल हे आपल्या लद्दाखच्या रस्त्यांनी आणलेलं आहे. किंवा त्यांना जो काही दारुगोळा जो काय लागत होता मोठमोठा साठा, तो आपल्याला पुरवायचा होता. तर पुरवण्यासाठी आपण ज्या रस्त्याने चाललो आहे तो एकमेव मार्ग होता. पण तो मार्ग असा आहे का लिटरली तुम्ही आजूबाजूला बघू शकता लँडस्लायडिंग, त्याच्यानंतर आपण म्हणतो ना आईस स्लायडिंग, माती किंवा बर्फ हा वितळून खाली यायचा किंवा दगडं मोठे मोठे खाली यायचे. त्या एवढ्या बॅड सिच्युएशनमध्ये आपण ते कारगिल युद्ध जिंकलं. आपल्या इंडियन आर्मीला कधी पण सलाम असेल, आयुष्यभर सलाम ठेवायला लागणारच आहे आपल्याला. त्यांचे आपल्यावरती खूप मोठे उपकार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता, आता तुम्ही बघत असाल मी व्हॉट्सअपला एक स्टेटस पण ठेवलेलं आहे. टनल आपला एक टनलचं काम चालू आहे. त्या टनलची मान्यता अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये झाली होती, पण काही अडीअडचणी त्रुटींमुळे आपल्याला ते काम थोडंसं लेट झालं. पण नरेंद्र मोदी साहेबांचे पण खरंच उपकार मानतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मराठी मंत्री